हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मराठी ड्रायव्हर डेली ब्लॉग. तर माझं नाव आहे राहुल मित्रांनो. जय शिराय. सकाळचा टाइम झालाय 7:37 आणि किलोमीटर आपण रोजच्या प्रमाणे झिरो करून घेऊ. काल आपली 293 किलोमीटर गाडी चालली मित्रांनो. आणि आज आहे मी खूप खुशचं कारण मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये. हॅप्पी आहे थोडं, म्हणजे थोडं नंतर सांगतो. तर सकाळचा टाइम झालोय, निघालोय घरून. आणि आज तुम्हाला सांगणार आहे की एका वर्षानंतर ना गाडी जे काय ना ते किती काम काढताय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओमध्ये खूप काही तुम्हाला शिकायला मिळेल आणि मला पण खूप काही शिकायचं आहे. अजून तुम्ही पण नवीन आहे, मी पण नवीन आहे. आणि सेटअपच्या बद्दल बी थोडंफार डिटेल्समध्ये गोष्टी चर्चा करू आणि तुम्हाला सगळं सांगू डिटेल्समध्ये. तसं सध्या CNGच्या लाईनमध्ये सकाळी उठलोय. मित्रांनो मी आलोय हिंजवडी फेस्त्री इथे मित्रापाशी. आता चला आम्ही आता बिर्याणी खायला आणि जेवण करायला. टाईम झालाय बघू शकता तुम्ही. 12:52 झाले, 1 वाजायला आले. मी तर 12 वाजता केलं एक ड्रॉप मस्तपैकी. त्याचे पैसे आपल्याला दिले 430 रुपये एक ट्रिप. आणि त्याच्या अगोदर आपल्याला एक रॅपिडोमध्ये लागले होते वाघोलीमधून. मस्तपैकी कस्टमरला पिकअप केलं होतं आणि ह्यांना सोडलं रावेतला. त्याचे 750 रुपये दिले आपल्याला. आणि त्यांना 1 तास 38 मिनिटं दाखवत होते आणि लागले टोटल 1 तास काहीतरी 40 ते 45 मिनिटं लागले. थोडं ट्रॅफिक होतं त्याच्यामुळं. तर तिथून आपल्याला मग एक लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये हिंजवडी फेस्त्रीची वाजली होती. तर कस्टमरला पिकअप केलं. एकच लेडीज होती प्रीमियर, त्यांना ड्रॉप केलं मस्तपैकी फेस्त्री आणि आलो इकडं मित्राकडेच. आता चला आम्ही बिर्याणी खायला तर जाऊ. आता बिर्याणी वगैरे खाऊन बघू आपल्याला कधी ट्रिप असते. हा आयफोन बघून घ्या तुम्ही. आपल्याला घ्यायचं एक नवीन किंवा आता थोड्या दिवसामध्ये आपला चॅनल मॉनिटाईज झालाय. आणि मित्रांनो मला सांगायचं हवं होतं की मी ह्याच्यामुळं आज खुश आहे. माझ्या भावाला नाही का मुलगा झालाय, त्याच्यामुळं हॅप्पी पण आहे थोडं. आणि पहिल्यांदाच आहे असं थोडं येत नाही अनुभव वगैरे पहिले. आता पेढे वगैरे घेणार आम्ही थोडं मस्तपैकी. जर कोणाला पेढे खायला यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही बिंदास. तर आता चालू आहे सैराट बिर्याणी वगैरे खातो. जेवण डब्बा पण आणलाय सोबत, जेवण वगैरे करतो आणि बघू तर कुठली ट्रिप असते त्याच्यानंतर ना. सध्या तर ऑनलाईनच आहे आणि ते फक्त इंटरसिटी चालू करून ठेवलंय. म्हणजे एखादी इंटरसिटी पडली तर ठीक म्हणून. आता दुपारचे 1 वाजले आणि गर्दी बघा बिर्याणी खायला. फेस्त्री सैराट बिर्याणी, फेमस बिर्याणी. तुम्ही आलेत का इथं बिर्याणी खायला? मला कमेंट नक्की सांगा. मेनू बघून घ्यायचं कसं एवढी भारी लागते ना. 200 रुपयाच्या बिर्याणीमध्ये चव नसते तेवढा या बिर्याणीमध्ये चव आहे. तर मित्रांनो टाईम बघून घ्या पहिले तुम्ही. 8:34 एकच मिनटं. आपला थोडा मोबाईलची कॅमेरा क्वालिटी खराब आहे. 8:34 गाडी टोटल चालली 151 किलोमीटर. आपण आहे हिंजवडी भूमकर चौक इथे. तर विषय असं झालं, आपण तिथं थांबलो होतो फेस्त्रीला. जेवण वगैरे मस्तपैकी केलं आम्ही. जेवण वगैरे केल्याच्या नंतर ना आपल्याला एक ट्रिपच वाजली नाही सध्या तर. मतलब आय थिंक 1च्या दरम्यान आलो होतो आम्ही, 1-2च्या दरम्यान आलो होतो घरी. पण ट्रिप काय वाजली नाही 3 ते 4 वाजेपर्यंत. 4 वाजता मस्तपैकी 4:30 वाजता एक मस्तपैकी ट्रिप असते आपला देहू रोडची तिकडं तळवडेची. तर तिथं कस्टमरला पिकअप केलं. आपले कॅबजिमिनीमधून पिकअप करून ड्रॉप केला. त्याचे पैसे दिले आपल्याला 600 आय थिंक 630 वगैरे काहीतरी दिलं मस्तपैकी. आणि 6 माणसं होते, त्यांना तेलुगूची होती ती, त्यांना मस्तपैकी सोडलं तिथं गेल्याच्या नंतर मला वाटत नव्हतं तिथून ट्रिप वाजेल म्हणून. पण तिथून एक ट्रिप आपली वाजली. ते साईबाबा टेम्पल नाही का मागचं तुम्हाला, हे जे गणपती आहे ना मोठं तळेगाव दाभाडेचंच तिकडे गणपती आहे ना त्या साईडचं एक मस्तपैकी ट्रिप वाजली. तिथं त्यांना सोडलं आणि त्या कस्टमरला आळंदीला जायचं होतं. आणि त्याचे आपल्याला दिले टोटल 395 रुपये. 1 तास 45 मिनिटं लागले त्यांना काहीतरी. टोल वगैरे त्याच्यात नव्हता इन्क्लूड, मतलब टोल लागतच नाही त्या साईडला. त्याच्यानंतर त्यांना सोडलं तिथं आणि ते बोलले की आम्हाला आळंदीला जायचं आहे, तुम्ही थांबता का? म्हणलं वेटिंग चार्ज द्यायला लागेल 100 रुपये. तिथून आळंदीचे 800 रुपये दाखवत होते. माझा असं विचार होता पण ते बोलले की नाही तुम्ही जाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही, मला गाडी भेटली तर जाईल. म्हणलं ठीक आहे चालते. मला असं माहिती आहे की ते त्या साईडला गाडी भेटणार नाही आणि त्यांचा आता वांदा होणार आहे. आउटसाईडला जर गेलं ना मित्रांनो, जर तुम्ही कोणी जात असेल ना गाडी स्वतः करून, पण गाडी 100 रुपये तुमचे भली जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही, पण त्यांना थांबवून घ्या. कारण की तुम्हाला जर नंतर ना गाडी भेटली ना तुमच्यालाही वादे होणार आहे, तेवढं तर आहेच. असं खूपदा झालंय, कस्टमरला गाडीच भेटत नाही. मग कस्टमर इकडं तिकडं बॉम्ब मारतो. पार मग 2-2 तास 1-1 तास गाडी भेटत नाही, असा विषय.
तर ठीक आहे, ते बोलले की नाही आम्ही तुम्ही जाऊ शकता. मग ठीक आहे चालते. मग तिथून मग थोडं पुढं आलो होतो. तिथून आपल्याला एक ट्रिप असते आणि ही वाली ट्रिप असते मतलब कस्टमरला आय थिंक मामुडीमधून निगडीला यायचं होतं. म्हणलं चला जाता जाता सोडून देऊ, काय प्रॉब्लेम नाही. तर कस्टमरला गेलो पिकअप करायला, जातोय तर लोकेशनलाच गेलो, बस लोकेशनला आलो आणि ट्रिप कॅन्सल डायरेक्ट. बघा तुम्ही, त्याचे मला 66 रुपये दिले. ठीक आहे जाऊ द्या म्हणून, काय प्रॉब्लेम नाही. तिथं घरच्या लोकांना फोनवर बोलत पण ट्रिप काही वाजली नाही. तिथून मी बघितलं अर्धा पाऊण तास बघितलं ट्रिपची वाट, तिथं काही ट्रिप वाजली नाही. तिथून सरळ मग पहिले सरळ रावेतला आलो. मग रावेतवरून थोडं तिथून पण ट्रिप वाजली नाही, 15-20 मिनिटं बघितलं. मग आता सध्या तर बुमकर चौकला आहे आणि मित्राची उद्या आपल्या गाडीची डिलिव्हरी आहे. तर बघूया काय करू आता, सध्या तर काही समजत नाहीये. तर सध्या बुमकर चौकला आहे आणि इथं यायचं कारण मुद्दा हाच आहे की एअरपोर्टचे ट्रिप असतात त्याच्यामुळं. आणि मित्रांनो, ते व्हिडिओमध्ये सांगायचंच राहिलं तुम्हाला, जी एका वर्षाचा खर्च आहे ना, ते तुम्हाला आता सगळं सांगून देतो डिटेल्समध्ये. चला. तर मित्रांनो, आता वाजले 9. मी आलोय माझ्या मित्राच्या घरी. मस्तपैकी इथं झोपणार, आता सकाळी उठणार आणि कामाला जाऊ मस्तपैकी. आणि उद्याचं तुम्ही नक्की ब्लॉग बघा, कारण की उद्या आपल्या मित्राची गाडीची डिलिव्हरी होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंफार दिसायला भेटेल आणि थोडं डिटेल सांगतो. जर तुम्हाला फुल बद्दल व्हिडिओच्या पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. बाय बाय, गुड नाईट, टाटा. आणि आपल्याला CNG लागली असेल आय थिंक 500 आणि आता 300, 800 रुपयाचं CNG लागली वाटते काहीतरी. कारण की मधामध्ये आम्ही थोडं फिरलो होतो इकडं तिकडं त्याच्यामुळं. आणि आता अर्निंग आपली झाली असेल मित्रांनो तरी 2500 ते 2200-2300 पर्यंत काहीतरी झाली वाटते. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.